श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळी लवकर उठलो कारण बाहेर एक शूट होतं. आरू आणि आरूचे बाबा यांनी मला पटापट मदत केली व आवरून आम्ही बाहेर निघालो. आरूसुद्धा शूटसाठी उत्साही होता कारण तो प्रमुख कॅरेक्टरमध्ये होता आणि हे शूट होतं शाळेमध्ये. या ॲडची थीम शाळा आणि शाळांच्या मुलांवरती होती. आम्ही शाळेमध्ये पोचलो. आमच्या इथे दसऱ्याला सुट्टी असते म्हणून शाळा रिकामीच होती आणि आमच्या गल्लीतल्या मुलीसुद्धा आम्ही व्हिडिओत येतोय म्हणून खूप खुश होत्या. पण इथे गोष्ट अशी घडली की आमचे कॅमेरामनच आले नव्हते म्हणून आमचे हे मुलींशी कॉमेडी करत बसले होते, त्यांना कंटाळा यायला नको म्हणून. शेवटी अर्ध्या तासाने आमचे कॅमेरामन आले आणि मुलींनी सुटकेचा निश्वास टाकला. एकदाचं शूट चालू झालं आणि यांचा माझा शूट नंतर होता म्हणून हे BTS घेत होते. आरूचे हे मैदानावरचे शूट होत होतं म्हणून ते समजावून सांगत होते. आणि आरूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण तो शॉट्स एवढे परफेक्ट देतो की त्याला 2-3 टेकची गरजच लागत नाही. आणि मैदानावरील शूटनंतर आमचे वर्गात शूट होते पण आम्हाला शाळेची खोली मिळाली नाही. आधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण ऐनवेळी काय झालं काय माहीत, त्यांनी आम्हाला शाळेची खोली द्यायला नाकारली. कारण त्यांचं त्यांनाच माहीत. पण ऐनवेळी आम्ही दुसऱ्या शाळेची जुळणी कुठून करणार? एकतर मुलांसोबतचे शूट खूप अवघड असते कारण ते लगेच कंटाळतात. पण आमच्यासोबतच्या आवीदादांनी हार मानली नाही. त्यांनी 1 तासाचं भाडं देऊन हॉल बुक केला व तिथून आम्ही हॉलवर शूट घ्यायला चालू केलं. तर कसं आहे मंडळी, जर एखादा माणूस सक्सेस होत असेल तर त्याला अडकून कसं पाडायचं हे खरंच या लोकांकडून शिकायला पाहिजे. जर एखादी गोष्ट तुम्हाला द्यायची नसेल तर ती आधीच नाही म्हणून सांगायची आणि ऐनवेळी सांगितल्यावर माणसाला काय करायचं हे कळत नाही. यावरून एक शिकायला मिळालं की आमचीच माणसं कधी कधी असा धक्का देतात. असो, तर शूट आम्ही चालू केलं होतं 11 वाजता. आम्हाला शूट पूर्ण व्हायला वाजले 3. लोक 1-1.5 मिनिटाची रील बघतात तेव्हा त्यांना काही वाटत नाही, पण या 1.5 मिनिटाच्या रील मागे खूप कष्ट असतात. त्यामुळे रीलबाबत कमेंट करताना जरूर विचार करत जावा. आम्ही सगळं शूट संपवलं. मुलं कंटाळून भुकावले असतील म्हणून आवीदादांनी सर्वांना खायला आणलं. तर मंडळी, आयुष्यात तुम्हाला चांगल्यातून वाईट हे अनुभव येतात पण त्याला कायम तयार राहा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.